केली, त्याच्यावर एक टीका होते. आता राष्ट्रवादी भाजपवर टीका करायला लागली. तुमचा गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का? मला या प्रकरणामध्ये मला सरकारची या सर्व प्रकरणामध्ये जी जबाबदारी आहे त्याबद्दल मला बोलायचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणूकदार येत आहेत, त्यांना खंडणी मागितली जाते, त्या खंडणीखोरांना राजाश्रय मिळतोय आणि त्यामुळं महाराष्ट्रात कोणीही गुंतवणूक करणार नाही. याला सर्वस्वीपणे भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जबाबदार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी या प्रकरणाला जर प्रोत्साहन देत असेल, राजाश्रय देत असेल तर अत्यंत निंदनीय बाब आहे. म्हणून या सर्व उच्च पदस्थ लोकांचे ताबडतोब राजीनामे घेतले पाहिजेत आणि आरोपींच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. याकरता समर्थन देण्याकरता मी आलेलो आहे. धमकी देण्यात आलेल्या अंजली दमानिया जे आहेत त्यांना धमकी देत आहेत, कार्यकर्ते देत आहेत. अंजली दमानिया या एक अत्यंत चांगल्या कार्यकर्ते आंदोलक आहेत. त्यांनी महाराष्ट्रातली अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे, सरकारने त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे. आणि हा त्या धमकीचा प्रकार हे सरकारमधल्या मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या मार्फत होतोय. यामध्ये हे अत्यंत कायदा आणि सुव्यवस्था कशा प्रकारे महाराष्ट्रात चाललेली आहे त्याच्यावरचं मोठं भाष्य आहे. जातीय तेढ निर्माण होते याचं कारण जरांगेंनी काल जी भाषा घरात घुसून मारली त्याच्यावरून आता प्रत्युत्तर यायला लागले. हा मानवतेचा मुद्दा आहे. या ठिकाणी 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. सरकारच्या ही सगळी टोटली जबाबदारी घटना असेल किंवा दोन्ही घटनेमध्ये सरकार सर्वस्वीपणे जबाबदार आहे. गृहमंत्री, मुख्यमंत्री हे शांतपणे काही झालंच नाही अशा प्रकारे वागतायत. त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ज्यांच्या कारकिर्दीत ज्यांच्या नेतृत्वाखाली या घटना घडलेल्या आहेत मग तो राज्यातला कोण मंत्री असेल किंवा आणि कुठला मोठा नेता असेल त्याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. असं झालं तर महाराष्ट्रात मुळातच गुंतवणूक येत नाही आणि रोजगारीचा प्रचंड बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याला सर्वस्वीपणे भाजप सरकार जबाबदार आहे. SIT मध्ये जो एक अधिकारी आहे त्याचे वाल्मिक कराड सोबतचे फोटो मला यामध्ये मी मुख्य मुद्दा असा आहे की जे दोषी व्यक्ती आहेत सगळ्यांना माहिती आहे कोण दोषी आहेत. कुणाच्या राजाश्रयाखाली हे सगळे प्रकार चाललेले आहेत. त्या लोकांच्यावर आपण जर कारवाई करणार नसू तर महाराष्ट्रात गुंतवणूक येणार नाही. मी आज बेरोजगार युवकांच्या वतीने बोलतोय की महाराष्ट्रात गुंतवणूक आली पाहिजे, रोजगार निर्माण झाले पाहिजेत, लोकांना हाताला काम मिळालं पाहिजे. पण अशा प्रकारे जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती असेल, अशा प्रकारे खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असेल तरी सर्वस्वी सरकारची जबाबदारी आहे. असे पुरावे आहेत की तपास अधिकारी वाल्मिक कराडच्या सोबतचे जे त्यांचे जुने संबंधातले फोटो आहेत ते व्हायरल होत आहेत, तर अधिकारी बदलले जावे. आता यामध्ये मला डिटेलमध्ये मला जायचं नाहीये. हा मोठा व्यापक प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या भवितव्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे खाली खाली घसरत चाललेलं आहे. आज महाराष्ट्र देशामध्ये 11व्या क्रमांकावर आलेलं आहे. हे या सगळ्या भाजप सरकारच्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे. आणि कशामुळे होतंय की बीड आणि या परभणीच्या घटना आहेत. ज्या प्रकारे कायदा सुव्यवस्था या राज्यात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे त्याच्याबद्दलचं हे भाष्य आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि फडणवीस सरकारमध्ये जे कोणती उच्च पदस्थ असतील त्यांना ताबडतोब दोषी म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतो. बाबा, परळी पॅटर्नची सातत्याने चर्चा होती. आपण मुख्यमंत्री देखील होता. खरंच परळी पॅटर्न बीडमध्ये राबवला जातोय का असं वाटतंय का? हे सगळं जग जाहीर आहे काय चाललंय त्या ठिकाणी बीडमध्ये काय चाललेलं ते सगळं तुम्ही पत्रकारांनी इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं. आता या ठिकाणी जे जबाबदार आहेत या सगळ्या प्रकाराला त्यांना जर राजकीय हेतू करता जर राजाश्रय देऊन त्यांना वाचवलं गेलं तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही. करायचं काय? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.